हा आहे अजित पवारांवरील एक आढावा. अजित पवार, ज्यांना आपण सगळे अजित दादा म्हणून ओळखतो, त्यांचं नुकतंच विमान अपघातात निधन झालं आणि यामुळे त्यांच्या कामाची आणि त्यांच्या संपूर्ण राजकीय कारकिर्दीची पुन्हा एकदा चर्चा सुरू झाली आहे. चला तर मग त्यांच्या कारकिर्दीतल्या 3 महत्त्वाच्या गोष्टी पाहूया. पहिलं म्हणजे त्यांची प्रशासनावरची मजबूत पकड आणि विकासाचं वेड. त्यांनी तब्बल 6 वेळा उपमुख्यमंत्री म्हणून काम पाहिलं आणि अर्थ, जलसंपदासारखी महत्त्वाची खाती सांभाळली. ते एक शिस्तप्रिय आणि काम करणारे नेते म्हणून ओळखले जायचे. सकाळी लवकर कामाला सुरुवात करणं हे त्यांचं वैशिष्ट्य होतं. दुसरी गोष्ट म्हणजे लोकांसोबतची त्यांची घट्ट नाळ. ते बारामतीमधून सलग 7 वेळा आमदार झाले आणि त्यांच्या अंत्यसंस्काराला जमलेली गर्दी त्यांच्या लोकप्रियतेची साक्ष देत होती. आणि तिसरं आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांनी स्वतःची एक वेगळी राजकीय ओळख निर्माण केली. काका शरद पवारांच्या सावलीतून बाहेर पडून त्यांनी स्वतःचा राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष उभा केला आणि त्याला निवडणूक आयोगाकडून अधिकृत मान्यताही मिळवून दिली. प्रशासकीय कौशल्य, विकासाचा ध्यास आणि जनतेशी बांधिलकी यामुळे अजित पवारांची कारकीर्द महाराष्ट्राच्या राजकारणात कायम स्मरणात राहील.